सासुरे येथे मयत झालेल्या इसमाने स्वतःच्या डोक्यात पिस्टलने गोळी मारून घेत आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। मात्र ज्या पिस्टलचा वापर केला गेला आहे ही पिस्टल आली कुठून आणि याचा परवाना आहे का याबाबतचा तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे। राज्यात गाजत असलेल्या बीडचे कनेक्शन आता वैरागला देखील या घटनेमुळे जोडले गेले आहे। या घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती बार्शीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकल यांनी दिली। आज सकाळी 8 वाजता वैराग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सासुरे गावातून गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवलं, सासुरे गावातील प्रशांत गायकवाड यांच्या घरासमोर एक काळ्या रंगाची कार बंद स्थितीत आहे आणि गाडी लॉक आहे आणि गाडीमध्ये एक इसम रक्ताच्या थरोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आहे आणि बाजूलाच पिस्टल सुद्धा पडलेला आहे अशी बातमी मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक गावडे आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचला। खात्री केली असता आतमध्ये मयत अवस्थेत असल्याचा मिळून आला। बाजूला काचेतून पिस्टल असल्याचे दिसत होते, परंतु गाडी पूर्ण बंद होती। बंद असल्यामुळे गाडी लॉक होती, चावी नव्हती। मग संबंधित समोर राहणार प्रशांत गायकवाड यांच्याकडे चौकशी केली असता त्या मयत इसमास ते ओळखत असल्याचे समजले। त्याचं नाव गोविंद जगन्नाथ बर्गे, राहणार लुका मसला, तालुका गेवराई, जिल्हा बीड असे असल्याचे समजले। त्यांनी त्यांची बहीण पूजा गायकवाड हिच्याशी त्याचे गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले। गाडी सदर मयत इसमाचे नातेवाईकांशी संपर्क केला, त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी येताना डुप्लिकेट गाडीची चावी आणली। त्या चावीनेच त्यांनी स्वतः सदरची बंद असलेली लॉक असलेली गाडी ओपन केली आणि ओपन केल्यानंतर त्यांनी मयताच्या सख्या भावाने त्यांना ओळखलं की तो त्यांचा सख्खा भाऊ गोविंदच आहे। तो पूर्ण रक्ताच्या थवळ्यात मृतावस्थेत मिळून आला। बाजूला पिस्टल मिळून आलं आणि मयताच्या उजव्या बाजूला पिस्टलची गोळी लागल्याची आणि डाव्या बाजूला डोक्याला कानाच्या बरोबर काना आणि डोळ्याच्या मध्यभागी दोन्ही साईडला गोळी बाहेर पडल्याची जखम दिसून येत आहे। अगदी जवळून गोळी लागलेली आहे आणि सदर इसमाकडे जे पिस्टल मिळून आले त्याचा त्यांच्याकडे परवाना आहे किंवा नाही याचा सखोल तपास करण्यात येईल। मयताचा इन्क्वेस्ट पंचनामा करून मयत पोस्टमॉर्टमसाठी बार्शी येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे मयताच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की पूजा गायकवाड आणि यांचे काही संबंध होते आणि त्यांचे संबंध बिघडले होते, त्यातून त्यांचा काही वाद झाला असावा। तरी नातेवाईकांकडे आम्ही सखोल चौकशी करत आहोत आणि त्याप्रमाणे पुढील तपास करत आहोत। आम्ही API जगदाळे सदर प्रकरणाचा तपास करत आहेत। माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक यावलकर साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे पुढील तपास सुरू आहे।